चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉल मेसेज देखील येत होते का सर मला प्रश्न केला का सर 10वीचा निकाल कोणत्या दिवशी लागू शकतो, त्याच्यानंतर 10वीचा निकाल हा कुठं बघायचा, कसा बघायचा, या संदर्भात आम्हाला माहिती द्या। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे का 10वीचा निकाल कधी लागणार याची पूर्ण मी तुम्हाला तारीख सांगणार आहे। त्यानंतर निकाल कुठं बघायचा, कसा बघायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर नवीन असेल तर आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि एकदा व्हिडिओला लाईक करून द्या। चला बघूया आता बघा काय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण 12वीचा निकाल हा आता लागलेला आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे का 10वीचा निकाल कधी लागू शकतो। सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो का तुमचा निकाल हा तुम्ही MySSCBoard.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता। त्याच्यानंतर लक्षात घ्या का 16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे आणि या परीक्षेसाठी राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांनी याची काय केली होती, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती। मग आता बघा मित्रांनो काय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे काय का 10वी आणि 12वीचा निकाल संदर्भात आता 10वीचा परीक्षा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण 12वीचा निकाल हा 5 मे 2025 रोजी लागला। इथं 25 करून घ्या, इथं 24 नाही 25, ठीक आहे। म्हणजेच काय त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 10वीच्या निकालाकडे लागले। 12वीचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश परीक्षा लवकर सुरू झाल्या, म्हणजेच काय ज्या ऍडमिशन प्रोसेस असेल 12वी नंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील त्याची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली। आता मित्रांनो 10वीचा निकाल लवकर लागल्यास 11वीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, कारण 10वीचा ऑनलाईन तुमचा निकाल लागला का लगेच तुमची काय असणार आहे का जी 11वीची प्रवेश प्रक्रिया ती ऑनलाईन सुरू होणार आहे। मग आता बघा मित्रांनो बोर्डाने काय सांगितलं का बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही, पण बघा काय का त्यांनी सांगितलंय का 12वीच्या निकालानंतर 10 दिवसात 10वीचा रिझल्ट जाहीर करू असे शासनाने सांगितले। बघा मित्रांनो काय सांगितले का 10 दिवसात तुमचा हा निकाल लागेल, कधी 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर। मग आता बघा 10वीचा निकाल कधी लागणार मित्रांनो, तर 10वीचा निकाल हा 14 किंवा 15 मे रोजी लागण्याची शक्यता आहे। बघा मित्रांनो काय 14 किंवा 15 मेला नक्कीच रिझल्ट लागून जाईल मित्रांनो, कारण बोर्डाने सांगितले का 12वीच्या रिझल्ट नंतर निकालानंतर 10 दिवसानंतर हा तुमचा निकाल लावला जाऊ शकतो, बरोबर आहे। बघा पुढे बघा मित्रांनो काय सांगितले निकालाच्या बघा आता बघा 12 मे रोजी सुट्टी आहे बघा मित्रांनो, बुद्ध पौर्णिमा आहे। त्यानंतर बघा 13 मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे 14 आणि 15 मेला 10वीचा निकाल लागू शकतो। कधी लागू शकतो मित्रांनो, 14 किंवा 15 मेला तुमचा निकाल हा 100% लागू शकतो। यापूर्वी बोर्डाने मिळालेल्या माहितीनुसार 10वीचा निकाल 15 मेच्या आत लागणार आहे। निकालाच्या दिवशी दुपारी 1 वाजल्यापासून परीक्षार्थी याचे गुण पाहू शकतील, त्यामुळे बोर्डाने तयार केलेली जी 13, 14 आणि 15 या 3 तारखाती या 3 दिवसांपैकी एक दिवस तुमचा निकाल लागू शकतो। बघा मित्रांनो कोणता 13, 14, 15, पण लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात जास्त निकाल हा तुमचा 14 किंवा 15लाच लागू शकतो। आता निकाल कुठे जाऊन बघायचा, कसा बघायचा, बघा कोणकोणत्या वेबसाईटवरती बघायचा, तर पहिलं बघा MySSCBoard.in, MyResult.nic.in, MSBSSC.co.in, त्याच्यानंतर MHSSC.ac.in, त्याच्यानंतर SSCBoardPune.in या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिजी लॉकरवर देखील तुमचा निकाल तुम्ही बघू शकता। यावरती जाऊन तुमचा जो परीक्षा क्रमांक म्हणजे सीट क्रमांक आहे तो तुम्ही एंटर करायचा, तुमच्या आईचं नाव पूर्ण व्यवस्थित टाईप करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा जो निकाल आहे तो तुम्ही बघू शकता, बरोबर आहे। यंदा 10वीची परीक्षा ही आपली लवकर झाली होती, 21 फेब्रुवारीला सुरू झाली। त्याचं कारण असं होतं का लवकर तुमचा निकाल लागावा आणि तुमची जी ऍडमिशन प्रोसेस आहे, प्रवेश प्रक्रिया आहे 11वीच्या 10वी नंतर 11वी असेल, डिप्लोमा काय असेल नसेल ते तिकडे तुमचा लवकर प्रवेश मिळावा यासाठी मित्रांनो तुमचा परीक्षा लवकर घेतली होती, बरोबर आहे। आता बघा मित्रांनो तुमची पटकन परीक्षा झाल्यानंतर पटकन निकाल लागून तुम्ही ऍडमिशन घेऊन मोकळे होणार, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन लवकर घेता येईल। आता मित्रांनो लक्षात घ्या तुमचे जे ऍडमिशनला लागणारे कागदपत्रे ते तुमचे तयार ठेवा, ठीक आहे। आता लवकरच आपण आज प्रयत्न करणार आहे मित्रांनो की संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता लाईव्ह येण्याचा। जर त्या वेळेला लाईव्ह आलो तर तुम्ही तुमचे प्रश्न मला एकदा विचारा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर 10वी 12 नंतर काय करायचं ते देखील तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे। तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ एकदा लाईक करू द्या। अजून काय अपडेट आली बोर्डानं जर त्याची अधिकृत तारीख जर त्यांनी सांगितली का नोटीस आली का 14ला का 15ला लागेल, मग या चॅनलवरती आपल्या आवडत्या चॅनलवरती तुम्हाला मी नोटिफिकेशन देईल, एक व्हिडिओ बनवल आणि त्यामध्ये पूर्ण तुम्हाला ऍक्युरेट माहिती सांगेल, ठीक आहे। चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये, सर्वांनी काळजी घ्या आणि संध्याकाळी लाईव्ह या।